शिंदखेडा शहरातील हजारो लोकांचे शुद्ध पेट्रोल आणि डिझेलसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण बिजासनी पेट्रोलियम शिंदखेडा। ना भेसळ ना प्रदूषण आणि पूर्ण शुद्धतेचे विश्वासात्मक मोजमाप। आमच्या मोफत सुविधा, पिण्याचं फिल्टर पाणी, मोटरसायकलमध्ये हवा भरणे, आधुनिक शौचालय, भव्य पार्किंग। विश्वासाचं ठिकाण इंडियन ऑइल लिमिटेडचे पेट्रोल, डिझेल आणि ऑइलचे अधिकृत विक्रेते बिजासनी पेट्रोलियम, होळ रोड, टेमलाई फाटा, शिंदखेडा। प्रोप्रायटर रावसाहेब अनिल वानखेडे, प्रवीण राजाराम माळी, शिंदखेडा। मोबाईल नंबर 9922 11 19 11। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथे फिरत्या नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यानिमित्त 4 दिवस अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा उत्साहात पार पडला। सदर कार्यक्रमाची सुरुवात शिंदखेडा शहरातून 12 वर्षांपूर्वी करण्यात आली होती। परमपूज्य वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा महाराज तथा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भजनी मंडळ आणि वारकरी संप्रदायातर्फे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा अर्थात 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान काणूबाई मातानगर माळीवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या 4 दिवसात शोभायात्रा, मिरवणूक, अन्नदान, कीर्तन महोत्सव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। समारोपाच्या दिवशी जळगाव येथील समाधान महाराज भोजेकर यांचे कीर्तन गाजले। सुमारे 11 वाजेच्या दरम्यान कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। फिरते नारळ हा गावाच्या वैभवात भर टाकणारा कार्यक्रम समजला जातो। त्याच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी दरवर्षी गावागावात स्पर्धा लागते। पुढच्या वर्षी धुळे तालुक्यातील वरखेडी या गावाने फिरता नारळ स्वीकारला असल्याची माहिती प्रकारची महाराज यांनी दिली। यावेळी वैकुंठवासी श्री गुरु मोठे बाबांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार वैकुंठवासी श्री गुरु जोग महाराज संस्थानचे सर्वेसर्वा श्री मारुती बाबा कोलेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रसंगी प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी सुमारे 6 ते 7 हजार भक्तांसाठी पुरणपोळीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। प्रसंगी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी केळीच्या पानावर महाप्रसाद वाटप करण्यात येत होता। माळीवाडा, जनता नगर, जाधव नगर, कानूबाई माता नगर परिसरातील महिला आणि पुरुष भाविकांनी महाप्रसाद वाटपासाठी सहकार्य लाभले। मध्यरात्रीपासून पुरणपोळ्या बनवण्याचे कार्य महिला भाविकांतर्फे सुरू होते। समितीच्या वतीने पिण्याचे पाणी आणि कचरा व्यवस्थापनासाठी जागोजागी ट्रॅक्टरसह ट्रॉली उभ्या करण्यात आल्या होत्या। प्रसंगी कचरा व्यवस्थापनेचे चांगले नियोजन दिसून येत होते। शिंदखेडा येथील या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांचे भजनी मंडळ, भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभले। शिंदखेडा शहरातील या मोठे बाबा गुरुदेव मोठे बाबा यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये आदरणीय मोठे बाबा यांचा 14व्या हा उत्सव सोहळा खऱ्या अर्थाने शिंदखेडा शहरासाठी एक आनंदोत्सव या 3 दिवसीय 3.5 दिवसीय कार्यक्रमात आदरणीय सगळ्या वारकरी संप्रदायातील मंडळींनी या शिंदखेडा नगरीमध्ये फिरता नारळाचा कार्यक्रम आम्हा चरणी आणून आमच्या पदरी आणून अतिशय आमचा आनंद द्विगुणित केला। आणि या 3.5 दिवसामध्ये झालेल्या 4 कीर्तनांची सेवा खऱ्या अर्थाने समाजाला खूप काही या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं। मी आमच्या शिंदखेडा नगरीच्या वतीने आदरणीय या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करून या ठिकाणी प्रायोजन करून आम्हाला देखील सेवेची संधी दिली। मी शिंदखेडा शहराच्या नागरिकांच्या वतीने मी आदरणीय सगळे धुळे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाच्या मंडळींच्या मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। आणि आमचे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे सुदर्शन दादाजी असतील, परमेश्वर महाराज असतील, आदरणीय मधुमाऊली असतील, आदरणीय आमचे सन्मित्र आणि भागवताचार्य शिंदखेडा शहराची आमची सगळ्यांची शान आदरणीय प्रकाशजी महाराज जाधव असतील, या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय गोकुळ महाराज असतील आणि या ठिकाणी संबंध या ठिकाणी आमच्या शिवानीताई गवडे असतील आणि या ठिकाणी संबंध पूर्ण या ठिकाणी उपस्थित असलेला वारकरी संप्रदायातील प्रत्येक गुणी व्यक्तींचा शिंदखेडा शहराच्या वतीने मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। आणि एक चांगला उत्सव या शिंदखेडा शहरातील नागरिकांना या ठिकाणी प्राप्त करता आला हे शिंदखेडा शहरातील नागरिकांचे भाग्य समजावं। आणि या ठिकाणी शिंदखेडा नगरीमध्ये आदरणीय परमपूज्य गुरुदेव मोठे बाबा यांच्या खऱ्या अर्थाने चरणांनी हे शहर
खऱ्या अर्थाने एक श्री क्षेत्र शहर शिंदखेडा झालेला आहे एवढं निश्चितच या ठिकाणी सांगावं असं तो पुन्हा एकदा सगळे वारकरी संप्रदायाचं मनापासून रामकृष्ण हरी. गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर अशा प्रकारची ओवी सांगतात की गुरु आहे तेथे ज्ञान आहे, ज्ञान आहे तेथे आत्मदर्शन आहे आणि आत्मदर्शन आहे तेथे समाधान आहे. त्याच प्रकारे भागवतात एक श्लोकही येतो, चिंतामणी लोकसुखम सुरद्रुह स्वर्ग संपदम प्रयच्छती गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. जे वैकुंठ ध्यान केल्यानं तपस्या केल्यानं मोठमोठ्या ज्ञानी असणाऱ्या योग्यांना सुद्धा प्राप्त होत नाही ते वैकुंठ आज या शिंदखेडा नगरीमध्ये आम्हाला आज श्री गुरु मोठे बाबा यांच्या 14व्या पुण्यतिथी निमित्तानं आम्हाला सगळ्यांना प्रत्यक्ष ते वैकुंठ या शिंदखेडा नगरीमध्ये पाहायला मिळालं. म्हणून आम्ही आमचं परम भाग्य समजू. कारण जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता. इस हरि कीर्तन में इस धर्म मंडप में तो हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे हमारे भगवान बुलाते हैं, जिसे हमारे भगवान बुलाते हैं. म्हणून भगवंताच्या आमच्यावर असणारी कृपा, साधू संतांचे आशीर्वाद आणि श्री गुरु मोठे बाबांचे आशीर्वाद. असं वाटतंय आज की श्री गुरु मोठे बाबा आज जरी शरीर रूपानं आमच्या समोर नसतीलही तरी सुद्धा सूक्ष्म रूपानं त्यांचा जो शिष्य परिवार आहे त्यांच्यावर ज्यांच्यावर कृपा आशीर्वाद आहेत असे असणारे बाबांचे जेवढे शिष्य मंडळी असतील, आदरणीय परमेश्वर नाना असतील, त्याचप्रमाणे श्री गुरु मोठे दादा असतील, यांच्या स्वरूपानं आज आम्हाला प्रत्यक्ष श्री गुरु मोठे बाबांचं आज आम्हाला दर्शन घडतंय. आम्ही आमचं मोठं भाग्य समजूया. कारण या शिंदखेडा नगरीमध्ये आज आमची अयोध्या नगरी सुद्धा शिंदखेडा नगरीच झालेली आहे. शिंदखेडा नगरी हीच वृंदावन भूमी झाली आहे आणि शिंदखेडा नगरी हीच आमची आज आळंदी, पंढरपूर आणि सर्व चारही धाम आमच्या शिंदखेडा नगरीमध्ये प्राप्त झालेत. कारण साधू संतांचे आशीर्वाद, साधू संतांची चरणरज या भूमीला लागलेत. साधू संतांचं नुसतं दर्शन घेतल्याबरोबर कितीतरी पाप जळून खाक होतात. म्हणून आम्ही आमचं मोठं भाग्य समजतो की आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री गुरु मोठे बाबा तथा विठ्ठल महाराज चौधरी बाबांचा हा 14वा पुण्यस्मरण सोहळा आणि या 14व्या पुण्यस्मरण सोहळ्याचं फिरता नारळी कीर्तनी महोत्सव आपल्या आध्यात्मिक नगरी शिंदखेडा या शहरामध्ये संपन्न झालेला असून या नगरीमध्ये श्री गुरूंचे भक्त परिवार पूर्ण धुळे जिल्ह्यातील सर्व भक्त परिवार या ठिकाणी उपस्थिती देऊन या कार्यक्रमाचा आस्वाद आणि आनंद त्या ठिकाणी घेतला. गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं या ठिकाणी करण्यात आली. या कीर्तनाच्या माध्यमाने जनसमाजामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची भर पडली व श्री गुरूंचं कार्य हे प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचलं. त्याच निमित्ताने संपूर्ण शिंदखेडा शहरवासियांच्या माध्यमाने श्री गुरु मोठेबाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी पुरणपोळी म्हणजे मांडी भोजनाचा कार्यक्रम जवळजवळ 5 ते 6 हजार त्या ठिकाणी वारकरी टाळकऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध झाला. ग्रामस्थ मंडळी या सर्व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि या सर्व गोष्टीची जी संकल्पना श्री गुरु मोठेबाबांच्या या महोत्सवाची संकल्पना ज्यांच्या माध्यमाने निर्माण झाली ते आदरणीय सुदर्शनजी महाराज, गुरुवर्य परमेश्वरजी महाराज, गुरुवर्य मधुकरजी महाराज व मी स्वतः प्रकाश महाराज, आम्हा सर्वांच्या वैचारिक मंथनाच्या द्वारा संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळेतील साधक, अन्य सर्व पारमार्थी मंडळी श्री गुरु मोठेबाबांच्या संबंधाने एकत्रित आलेले सर्वांच्या माध्यमाने हा महोत्सव आजच्या घडीला काल्याच्या चिंतनाने या ठिकाणी पूर्णत्वाला येत आहे. म्हणून भाविकांना आव्हान असेल येत्या काळामध्ये पुढील वर्षी हा फिरता नारळी महोत्सव आपल्या धुळे तालुक्यातील वरखडी या गावामध्ये होणार आहे. तरी आपणही या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी ही विनंती आहे. रामकृष्ण. प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज. जे सत्य तीच बातमी.